कशाला माडे या शाळेतील विद्यार्थी आहोत. तुमचे नाव काय आहे? राजेंद्र दिगंबर गायकवाड माडच. तूर वाढीसाठी आपण काय करू शकता? तूर वाढीसाठी तिला तुरीला अगोदर मशागत केली जाते. त्यानंतर तिला त्या जमिनीत खत, गावखत, ते खत वापरून त्याला ज्यावेळेस त्याची वाढ होण्यासाठी किंवा त्यांचा फुटवा होण्यासाठी, त्या पिकाचा फुटवा होण्यासाठी त्याची शेंडे खुडले जातात. त्यासाठी माणसाची मेहनत जास्त आहे. त्याला नवीन यंत्र निघालेलं आहे. ते यंत्र माणसाला धोकादायक आहे. त्या धोकादायक यंत्रणाचा जर वापर केला तर माणसाला हानी होऊ शकते. यामुळं माणूस हे हातानंच शेंडी खोडली जातात. IBTच्या मार्फत आम्ही एक तूर कट करण्याचे यंत्र बनवले आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्याला कुठलाही धोका नाही. अच्छा, ते आम्ही तुम्हाला यंत्र दिले तर तुम्ही वापरता का? हा, वापरू शकता. आणि मार्केटमधून घेतलेलं. त्याचा उपयोग केला? हा, उपयोग करून बघितलं, पण ते माणसाला लईच तकलीफ व्हायला लागली. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते यंत्र धोकादायक आणि लई अवजार जाड आहे. मग आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला धोका होऊ नये म्हणून आम्ही IBTच्या मार्फत एक यंत्र बनवलेलं आहे. अच्छा, ते तुम्ही वापरून बघा आणि आम्हाला सांगा नंतर. ठीक आहे. हा यंत्र मार्केटमध्ये आहे. हा यंत्रापासून थोडं हे वजनाला हलकं वाटते, खूप जड आहे, याची किंमत पण जास्त आहे आणि याचा धोका पण. आणि त्यामुळे एक हातात धरू शकत नाही. ते तुमचं चांगलं वाटतं शाळेत, कारण हे थोडं वजनाला पण कमी आहे आणि धोका पण, त्यामुळे हे चांगलं वाटतं.